नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला कळले असेल की आज आपण मस्त अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत। या पुऱ्या तुम्ही प्रवासातही नेऊ शकता, आरामात 2-4 दिवस टिकतात आणि या पुऱ्या विशेष म्हणजे बराच वेळ अशा टम्म फुगलेल्या राहतात। चला तर मग या मस्त अशा खमंग पालक पुऱ्या कशा बनवल्या ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, एक मोठा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्याला भरपूर असा लसूण टाकून घ्यायचा। लसणामुळे या पुऱ्या अगदी छान अशा खमंग लागतात। आता पाणी न टाकताच आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे। हे थोडंसं जाडसर असं वाटलं जातं। आता हे एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता पालकाची पानं स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आणि ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला या पालकाची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असा पालक वाटून झालेला आहे। आता एका मोठ्या परातीमध्ये 1 वाटी अगदी बारीक रवा असतो तो घ्यायचा, 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं। आता यासाठी आपल्याला 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं। ही सर्व पीठं मी आधीच व्यवस्थित चाळून घेतलेली आहेत। आता हे सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये बारीक रवा आणि बेसन पीठ वापरले आहे, त्यामुळे या पुऱ्या बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात आणि अगदी कमी तेलकट होतात। म्हणजे खूप जास्त अशा तेल पीत नाहीत, अशा अगदी छान अशा पुऱ्या तयार होतात। आता या मिश्रणामध्ये आपण वाटलेलं मिश्रण टाकून घ्यायचं, पालकाची पेस्टही टाकून घ्यायची आणि ओवा हातावरती थोडासा क्रश करून टाकायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर सर्व व्यवस्थित पुरीला लागला जातो। त्यानंतर ना भरपूर असे पांढरे तीळ टाकून घ्यायचे, 1 चमचा धणेपूड टाकून घेतली, अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि 1 मोठा चमचा यामध्ये तेल टाकून घेतलं। तेल गरम करायचं नाही, अगदी गारच तेल आपण टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। आता हे सर्व व्यवस्थित प्रथम आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पुरीचं जे पीठ आहे ते छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे। कधीही पुऱ्या करताना पीठ घट्ट मळायचं, म्हणजे पुऱ्या कमी तेलकट होतात आणि अगदी टम्म फुगलेल्या बराच वेळ राहतात। त्यामुळे पुऱ्यांचं पीठ मळताना शक्यतो खूप असं घट्टसर मळायचं। अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता पालकाची पेस्ट वापरल्यामुळे पुऱ्यांना अगदी छान असा या पिठाला रंग आलेला आहे। अगदी हिरवगार असं पीठ तयार झालेलं आहे। आता तुम्ही एक गोळी करूनही याच्या पुऱ्या लाटू शकता, मात्र एकसारख्या आकाराच्या जर पुऱ्या हव्या असतील तर अशा पद्धतीने आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे एका मोठ्या गोळ्याची छान अशी पोळी लाटून घ्यायची, पण पोळी लाटताना थोडीशी जाडसर लाटायची आणि अशा पद्धतीने वाटीच्या सहाय्याने आपण एकसारख्या आकाराच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या। आता या पुऱ्या आपण छान अशा गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। या पुऱ्या आपण आपली मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांनाही अशा पद्धतीने करून देऊ शकतो। अगदी खमंग लागतात आणि 2-3 दिवस मुलं ते आरामात खाऊ शकतात। त्यामुळे प्रवासात नेऊ शकता किंवा मुलांनाही या पद्धतीच्या पुऱ्या आपण देऊ शकतो। अगदी टम्म फुगणाऱ्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। कशा वाटल्या नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।